नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, व्यापारी आपला व्यवसाय चांगला चालवण्यासाठी किंवा भरघोस प्रॉफिट होण्यासाठी ज्योतिषीय उपाय किंवा अनेक टोटके करत असतात। आपण अनेकदा पाहतो काही दुकानं किंवा हॉटेल्समध्ये कॅश काउंटरजवळ देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची प्रतिमा किंवा यंत्र ठेवलेलं असतं, तर काही जण पाण्यामध्ये कासव ठेवतात। तसेच काचेच्या पाण्यामध्ये लिंबू टाकून ठेवलं जातं, यामुळे नकारात्मकता दूर होते आणि व्यवसायामध्ये भरभराट होते असं मानतात। मात्र वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आलेत, ज्यानुसार तुमच्या दुकानासमोर जर काही वस्तू किंवा चुकीच्या गोष्टी असतील तर माता लक्ष्मी तुमच्या दुकानामध्ये कधीही प्रवेश करणार नाही। त्यामुळे हळूहळू तुमचा धंदा मंदावतो, आर्थिक नुकसान होऊ लागतं आणि या गोष्टी टाळण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की असे कुठले उपाय आहेत ते आपण करायला हवेत। तर मग मित्रांनो, काही वस्तू आहेत ज्या आपण आपल्या दुकानासमोर कधीही ठेवू नयेत। यातील सर्वात पहिली वस्तू ती म्हणजेच कचरा पेटी तुमच्या दुकानासमोर नसावी। तुमच्या दुकानासमोर किंवा हॉटेलसमोर कधी कचरा पेटी किंवा डस्टबिन ठेवू नये। तुम्ही जर कचरा पेटी बरोबर दुकानासमोर ठेवलीत तर माता लक्ष्मी कधीही तुमच्या दुकानात पाऊल ठेवणार नाही, कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता, सुगंध या गोष्टी प्रिय आहेत। जर लक्ष्मी नाराज झाली तर तुमच्या व्यवसायाला गळती लागलीच म्हणून समजा। त्यामुळे कचरा पेटी दुकानासमोर असू नये। आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजेच दुकानासमोर खांब किंवा भिंत नसावी। दुकानाच्या वास्तुशास्त्रानुसार नियमानुसार दुकानासमोर कुठल्याही प्रकारचा अडथळा नसावा। याचा अर्थ दुकानाच्या दरवाजासमोर खुली जागा असावी। कोणतीही भिंत किंवा लोखंडी खांब, विजेचा खांब किंवा होल्डिंग लावलेले भले मोठे खांब अथवा पोस्टर दुकानासमोर लावू नये। यामुळे दुकानातील ऊर्जा ही अडवली जाते। समोर एखादी तीव्र वस्तू असल्यास सकारात्मक ऊर्जा दुकानामध्ये प्रवेश करत नाही। यासाठी दुकानाचं प्रवेशद्वार हे नेहमी रिकामं असावं। आता पुढची वस्तू आहे ती म्हणजेच दुकानासमोर अंधार कधीही नसावा, कारण अंधार हा निगेटिव्हिटी दर्शवतो। त्यामुळे कधीही आपल्या दुकानात किंवा बाहेर अंधार असू नये। तुमचं दुकान जर एखाद्या गल्लीत किंवा छोट्याशा जागेमध्ये आतमध्ये असेल, जिथे पुरेसा प्रकाश पोहोचत नसेल, तर अशावेळी तुम्ही दुकानाबाहेर मोठ्या लाईट्स लावा। या लाईट्स तुम्हाला दिवसभर ठेवाव्या लागल्या तरी चालतील, कारण अंधाराच्या जागी देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही। अशा ठिकाणी प्रसन्न वातावरण नसतं, त्यामुळे ग्राहक देखील दुकानामध्ये येणं टाळतात। आता पुढची वस्तू आहे ती म्हणजेच दुकानासमोर नाली किंवा गटारं नसावीत। तुमच्या दुकानासमोर जेव्हा दुर्गंधी येत असते तेव्हा त्याच्या वासानेच आजूबाजूचं वातावरण हे दूषित होतं। यामुळे दुकानातील उत्साह, प्रसन्नता कमी होते। दुकानाबाहेर गटार असल्यास लोकसुद्धा अशा ठिकाणी येणं पसंत करत नाहीत। शिवाय ज्या ठिकाणी दुर्गंधी असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही। ही अलक्ष्मी तुमचं प्रचंड आर्थिक नुकसान करू शकते। यामुळे तुमचा व्यापार मंदावतो, पैसा हातून निसटू लागतो। त्यामुळे दुकानाबाहेर स्वच्छतेची नेहमी काळजी घ्या। आता पुढची वस्तू आहे ती म्हणजेच दुकानाबाहेर उतारी रस्ता कधीही नसावा। दुकानाबाहेर नेहमी सपाट जमीन असावी। जर तुमच्या दुकानाबाहेर उतार असेल म्हणजेच दुकानातून सर्व पैसा हा हळूहळू त्यामुळे बाहेर जाऊ लागतो, धंदा खाली घसरू लागतो आणि आपल्या दुकानामध्ये दरवाजातून लक्ष्मी आत येते। मात्र उतार असेल तर देवी लक्ष्मी दुकानामध्ये प्रवेश करत नाही। दुकानाच्या बाहेरची जागा ही सरळ असावी आणि उंबरा देखील स्वच्छ पोजलेला असावा। दरवाजावरती घोड्याची नाल किंवा गणपती किंवा हनुमानजींचा फोटो लावावा। यानं नक्कीच फायदा होईल। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं दुकानासमोर चुकूनही या वस्तू आपण ठेवू नयेत, नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान होण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।